गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर संकल्प ए अकॅडमीमध्ये आपले परत एकदा हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5. तर यापूर्वी आपण काय काय पाहिलं आहे ते आपण थोडं रिवाईज करूत. प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व करण्याची आपण एलिमिनेशन मेथड पाहिली होती. प्रॅक्टिस 1.2मध्ये आपण ग्राफ मेथड पाहिली होती. प्रॅक्टिस सेट 1.3मध्ये आपण क्रॅमर्स रूल मेथड पाहिली होती. आणि 1.4मध्ये आपण इक्वेशन्स जे आहेत ते दिलेल्या इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करून आपण कसं सॉल्व करायचं ते पाहिलेलं होतं. तर आज आपण 1.5मध्ये वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व करणार आहोत ते पाहूत. ओके, ते पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला ज्या विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून लवकरच आपण म्हणजे आपलं चॅनल थोडं आपले जे सबस्क्रायबर जसे वाढतील तसे आपण लाईव्ह क्लास आपण चालू करणार आहोत. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही याला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्रायबरची संख्या जशी वाढेल तसे आपलं चॅनल आपण लाईव्ह शिकवायला चालू करणार आहोत. ओके, मग आता प्रॅक्टिस सेट 1.5मध्ये आपण पाहणार आहोत वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे. तर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं की जे दिलेलं जे वर्ड प्रॉब्लेम आहे त्याचं कन्व्हर्शन हे इक्वेशनमध्ये करायचं असतंय आणि इक्वेशनमध्ये कन्वर्ट केल्यानंतरच ते आपण ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. तर इथे सगळ्यात टफ काम जे आहे ते इक्वेशन आधी तयार करणं. इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला काय पाहायचं असतंय तर बघा, ज्या इक्वेशन असतंय ते सॉल्व करण्यासाठी त्या इक्वेशन्समध्ये काही कंडिशन टाकलेले असतात आणि त्या कंडिशननुसारच ते इक्वेशन्स आपण तयार करत असतो. ओके, तर इक्वेशन तयार करण्यासाठी ते जे प्रॉब्लेम्स आहे ते एकदा दोनदा तीनदा व्यवस्थित वाचायचं म्हणजे आपल्याला त्या कंडिशन लक्षात येतात आणि कंडिशन लक्षात आल्यानंतरच ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करू शकतो. तर वर्ड प्रॉब्लेमचं पहिल्यात काम आपण चालू करूयात की इक्वेशन कसे बनवायचे ते आपण पाहू. ओके, तर इथं बघा व्यवस्थित आधी एक्झाम्पल आपण वाचून घेऊ. एक्झाम्पल लिहिलेलं आहे आपण इथं 2 numbers differ by 3. इथं पहिल्या स्टेटमेंटमध्ये इक्वेशनचे पहिली कंडिशन आपल्याला त्यांनी दिलेली आहेत 2 numbers differ by 3. आता इथं बघा परत गणित म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो वाचून घेऊ. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. म्हणजे इथं एक नंबर ग्रेटर आहे आणि एक नंबर स्मॉलर आहे हे लक्षात आलं. आता पहिली कंडिशन काय म्हणते बघा, द नंबर्स डिफर बाय 3. डिफर म्हणजेच डिफरन्स, त्या दोन नंबरमधला डिफरन्स 3 आहे. ओके, म्हणून आता इथं आणि ते दोन नंबर आपल्याला ग्रेटर आणि स्मॉलर आहेत म्हणून लेट द ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. म्हणजेच दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यापैकी मोठी संख्या आपण एक्स मानलेली आहे आणि लहान संख्या इथं वाय मानलेली आहे. मग आता बघा तिथं फ्रॉम द फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय म्हणते तर द नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे दोघातला डिफरन्स. आता डिफरन्स म्हटलं की लक्षात ठेवायचं की त्या दोन नंबरचं सबस्ट्रॅक्शन असतं, त्या दोन संख्यामधला फरक म्हणजेच त्या दोन संख्यांची वजाबाकी असते हे कायम लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात ठेवलं. डिफर म्हणजेच काय त्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन. मग आता किती आहे डिफर 3. म्हणजे इथं ग्रेटर नंबर काय म्हणला एक्स आणि स्मॉलर नंबर काय म्हणला वाय. मग त्यांचं डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन वजाबाकी, म्हणून मोठ्यामधून लहान नंबर म्हणजे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर किती होतो 3. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. याच्यातून हा वजा केला की मिळतो किती 3 हा नंबर मिळतो. परत सेकंड कंडिशन बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. आता बघा लक्षात द्या, लहान संख्येची ट्वाइस म्हणते, ट्वाइस म्हटलं की दुप्पट, ट्वाइस म्हटलं की दुप्पट. मग लक्षात ठेवायचं ट्वाइस असेल, थ्राईस असेल, 4 टाइम्स असेल, 5 टाइम्स असेल तर लक्षात ठेवायचं काय तर जेवढं पण म्हटलंय आता ट्वाइस म्हटलं की 2 न त्या नंबरला मल्टिप्लाय करायचं. 2 आता इथं स्मॉलर नंबर म्हटलं म्हणजेच वाय 2 वाय येईल. ओके, थ्राईस म्हटलं असतं तर 3 वाय आलं असतं. 4 टाइम्स म्हटलं असतं तर 4 वाय. 5 टाइम्स म्हटलं की 5 वाय. म्हणजे जो पण नंबर म्हटलाय त्यानं त्याला मल्टिप्लाय करायचं असतंय. आणि बघा इथं ट्वाइस म्हटलंय म्हणजे इथं 2 वाय आलेला आहे. आणि थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर, मग थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर म्हणजेच एक्स इज ग्रेटर किती म्हणजे थ्राईस किती 3x. देअरफॉर मग त्यांची सम म्हटलंय म्हणजे सम म्हणजे बेरीज, त्यांची बेरीज किती आहे 19. बघा द सम ऑफ थ्राईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर इज 19. देअरफॉर थ्राईस ऑफ ग्रेटर नंबर 3x, ट्वाइस ऑफ स्मॉलर नंबर 2x 2y.
इज इक्वल टू 19. देअरफॉर 3x + 2y इज इक्वल टू 19. इथं आपण लिहिलं 3x + 2y इज इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 2. आता इथं हे दोन इक्वेशन आपल्याला वी गेट दीज 2 इक्वेशन्स. ओके, आता ह्या इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायच्यात. मग इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच्या फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं होतं की बाबा इक्वेशन सॉल्व्ह करत असताना यांचे जे कोएफिशियंट आहेत ते इक्वल करून घेत असतो आपण. आता इथं बघा x आहे, इथं 3 आहे, इथं y आहे, इथं 2 आहे, म्हणजे हे इक्वल आहेत का? इथं नाही आहेत. मग आता इथं इक्वल आणण्यासाठी ह्या y सोबत आपल्याला इथं या y चा कोएफिशियंट 2 आहे, इथं 2 आणण्यासाठी आपण काय करतो तर त्या बरोबर आहे किंवा त्याच नंबरने त्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. त्या 2 नेला मल्टिप्लाय केलं की ह्या y सोबत ऑब्विसली 2 येऊन जात असतो. मग आता बघा देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2, या 1ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की वी गेट, म्हणजे आपल्याला काय मिळतं आहे तर बघा 2x 1 जा 2x, मायनसला मायनस, 2y 1 जा 2y इज इक्वल टू 2 3 जा 6. हे इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालेली आहे. 2x - 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर 3. मग इथं 2y + 2y आणि इथं -2y + 2y आणि -2y हे दोन्ही अपोजिट साईनमध्ये आहेत. हे दोन्ही अपोजिट साईनमध्ये आहेत. मग आता अपोजिट साईनमध्ये असतील तर हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय करतो? हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करताना या दोघांची ॲडिंग करतो. आपल्याला माहिती आहे हे अपोजिट साईनमध्ये असतील तर ॲडिंग करतो आणि इक्वल साईनमध्ये असतील तर सबस्ट्रॅक्टिंग करतो. तर तिथं अपोजिट साईनमध्ये म्हणून इथं ॲडिंग करलो. देअरफॉर ॲडिंग इक्वेशन 2 and 3. देअरफॉर 3x + 2y इज इक्वल टू 19, 2x - 2y इज इक्वल टू 6. ॲडिंग केलेली आहे. आता इथं +2y आणि इथं -2y हे दोन्ही अपोजिट साईनमध्ये आहेत म्हणून हे कॅन्सल झाले. +2y -2y हे कॅन्सल. 3 + 2x म्हणजे किती झाले हो? 3 + 2 5x, 5xला 5x, 19 + 6 इज इक्वल टू 25. ओके, 5 आणि x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचा साईन आहे. मल्टिप्लिकेशनमधले 5 इक्वलच्या पलीकडे जाऊन ते डिवायडेशनमध्ये जातील. डिवायडेशनमध्ये गेले 5, 5 5 जा 25, 5 5 जा 25. आन्सर इज 5. देअरफॉर x इज इक्वल टू 5. इथं एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. तर एक्सवरून आपण वायची व्हॅल्यू फाइंड करत असतो. ती कशी करतो आपल्याला माहीत आहे. एक ती जी व्हॅल्यू आहे दिलेल्या इक्वेशनमध्ये आपण पुट करत असतो. मग इथं इक्वेशन आहे बघायची x - y इज इक्वल टू 3. मग इथं बघायचं हे कोएफिशियंट म्हणजे याचे जे व्हेरिएबल आहेत ते एम्प्टी व्हेरिएबल आहेत. एम्प्टी असले की त्याच्यात आपल्याला म्हणजे ठेवण्यासाठी आपल्याला सोपं जातं. देअरफॉर पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केलेली आहे. मग x - y इज इक्वल टू 3. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे? 5 - y इज इक्वल टू 3. हे +5 इक्वलच्या पलीकडे जाऊन कसं केलं तो सबस्ट्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. देअरफॉर 3 - 5. मग आता 3 मधून 5 जात नाहीत म्हणून 5 मधून 3 सबस्ट्रॅक्ट केलेले आहेत. 5 मध्ये 3 गेले किती होता तो? रिमेनिंग -2. ओके, देअरफॉर -y इज इक्वल टू -2. -y इज इक्वल टू -2. आता इथं बघा दोन्हीकडं मायनस मायनस साईन आहे. दोन्हीकडे मायनस मायनस साईन असल्यावर आपल्याला माहीत आहे मायनस मायनस साईन काय होतं? कॅन्सल होत असते. देअरफॉर y इज इक्वल टू 2. म्हणजेच इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली x इज इक्वल टू 5. देअरफॉर ग्रेटर नंबर इज 5 अँड स्मॉलर नंबर बाय म्हणजे 2. देअरफॉर गिवन नंबर्स आर 5 and 2. ओके, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपले हे दिलेली ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. जरी ॲक्टिव्हिटी जरी असली तर फक्त आपल्याला त्याने ते एक्झाम्पल तयार करण्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे हे लक्षात ठेवायचं. बाकी काही सॉल्व्ह करून दिलेलं नाही आहे. तर आता बघा लक्ष देऊ काय आहे इथं. हे म्हणतं आहे की आय एम अ रेक्टँगल. मग रेक्टँगलचे आहे तिथं काय आपल्याला इथं 2y आणि x + 4 म्हणजे हे आपण जे आहे ते आपला ब्रेडथ म्हणतो. आणि हे 2x + y + 8 आणि 4x - y हे आपण याला लेंथ असं म्हणतो. म्हणजे लेंथ अँड ब्रेडथ दिलेली आहे ते इक्वेशन फॉर्ममध्ये दिलेली आहे. त्यावरून आपल्याला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आणि नंतर फाइंड माय पॅरामीटर अँड एरिया आणि त्यानुसार आपल्याला पॅरामीटर अँड एरिया फाइंड करायचा आहे. आता इथं बघा आपण सुरुवात करूया प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. जे दिलेत त्यांनी आपल्याला फक्त साईड्स दिलेल्या आहेत म्हणजे त्याच्या साईडचे मेजरमेंट दिलेले आहेत. त्यानुसार अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्करंट ही पहिली प्रॉपर्टी आहे आपली रेक्टँगलची. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्करंट म्हणजेच रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स आहेत त्या कशा असतात? तो कॉन्करंट असतात. मग तो कॉन्करंट म्हणजे हे जेवढ्या मेजरचं आहे तेवढ्याच मेजरचं हे जेवढ्या मेजरचं आहे तेवढ्याच मेजर हे म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत या दोन्ही व्हॅल्यू ह्या इक्वल आहेत. 4x - y आणि 2x + y इज इक्वल टू 8.
या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. मग इथं 4x मायनस वाय आपण बघा हे 4x आणि इथं 2x आहे. मग इथं हे 4x इज ग्रेटर दॅन 2x म्हणून इथं 4x आपण इकडे घ्यायलो की कारण की इक्वेशन बनवायला आपल्याला सोपं जातं आहे म्हणून 4x मायनस वाय इकडे घेतले 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल असल्यामुळं हे इक्वल साईन दिलेलं आहे दोघांच्या मध्ये. मग इथं 4x ला 4x प्लस 2x इकडे येऊन मायनस 2x मायनस वायला मायनस वाय आणि प्लस वाय इकडे येऊन मायनस वाय म्हणजेच इक्वलच्या अलीकडं सर्व व्हेरिएबल घेतलेले आहेत आपण हे लक्षात ठेवू तिथं. मग इथं 4x मायनस 2x 4मधून 2 सबस्ट्रॅक्ट केले रिमेनिंग 2x मायनस वाय दोघांची सम होते. हे दोन्ही इक्वल साईनमध्ये आहेत म्हणजेच 1y अँड 1y अँड प्लस 1y इज इक्वल टू निगेटिव्ह 2y म्हणजे 2y होतो आणि हे निगेटिव्ह साईन लागतंय इक्वलच्या पलीकडं 8 ला 8. मग इथं हे 2 आहे इथं 2 आहे आणि इथं 8 आहे म्हणजे सर्व नंबरचे आहेत ते 2ने डिव्हिजिबल होतात 2च्या टेबलमध्ये आहेत. मग इथं 2ने डिवाइड करतो आपण इथं 2 कॅन्सल आणि 2 4 जा 8 म्हणजेच x मायनस वाय इज इक्वल टू 4 ही आपल्याला इथं इक्वेशन मिळालेली आहे. म्हणजे लक्षात आलं का 2 कॅन्सल इथं पण 2 कॅन्सल इथं x राहिला इथं y राहिला आणि 2 4 जा 8 इथं लिहिलं आहे आपण बोथ साईड डिवायडिंग बाय 2 वी गेट ओके. अँड ऑल्सो म्हणजे त्याच प्रकारे आता लक्ष द्यायचं आहे की बाबा हे दोन्ही इक्वल आहेत त्याचप्रकारे 2y आणि x प्लस 4 हे पण इक्वलच आहेत हे अपोजिट साईडच आहेत. मग तिथं x आपण अलीकडे घेतो त्यामुळे x प्लस 4 इज इक्वल टू 2y हे इकडे घेऊन ह्याच्यासमोर ते आपण मांडलेलं आहे x प्लस 4 इज इक्वल टू 2y. मग इथं प्लस 2y गोइंग टू दिअर इन मायनस 2y हे प्लस 4 गोइंग टू दिअर इन मायनस 4 म्हणजे बघा जे इक्वलच्या अलीकडे किंवा पलीकडे जात असताना दिलेले जे टर्म असेल किंवा नंबर्स असेल ते अपोजिट साईनमध्ये जात असतो. x मायनस 2y इज इक्वल टू निगेटिव्ह 4 हे इक्वेशन नंबर 2. मग इथं बघू x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि x मायनस 2y इज इक्वल टू निगेटिव्ह 4 म्हणजे इथं x हे व्हेरिएबल इथं जे आहेत ते इक्वल आहेत म्हणजे ह्याचे कोएफिशियंट इक्वल आहेत 1 1. मग आता हे सबस्ट्रॅक्ट करायला आपलं सोपं जातं. मग इथं बघायचं नंबर बघायचं इथं 4 आहे आणि इथं निगेटिव्ह 4 आहे. मग आता सोपं जाण्यासाठी आपण काय करतो मोठ्या नंबरमधून लहान नंबरची इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करतो म्हणून सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 हे इक्वेशन या 1 मधून मायनस करत आहोत आपण सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग आता सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 किती आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि x मायनस 2y इज इक्वल टू निगेटिव्ह 4 इक्वेशन नंबर 2 आहे. म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. तर सबस्ट्रॅक्टिंग करत असताना आपण खालच्या जे इक्वेशन्स आहेत ते अपोजिट साईनमध्ये घेत असतो. हे प्लस x मायनस करतो मायनस इथं प्लस केलं आहे मायनस इथं प्लस केलेलं आहे म्हणजे हे अपोजिट साईनमध्ये घेतलेले आहेत सर्व इक्वेशन. खालच्या जे इक्वेशन्स आहेत ते अपोजिट साईनमध्ये आपण घेतो. मग इथं प्लस x मायनस x कॅन्सल झाला आणि इथं 2y मधून 1y गेला राहिला फक्त y 2y मधून 1y गेला राहिला फक्त y. मग इथं 4 प्लस 4 इज इक्वल टू 8 म्हणजे y ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला y इज इक्वल टू 8 y ची व्हॅल्यू इथं आपल्याला मिळालेली आहे. मग आता y ची व्हॅल्यूवरून आपण x ची व्हॅल्यू काढत असतो. मग इथं y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 आपल्याला y ची व्हॅल्यू किती आहे इथं 8 आहे. y वरून आपल्याला x ची व्हॅल्यू इथं आपल्याला फाइंड करायची आहे. मग इथं पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 x मायनस y इज इक्वल टू 4 x मायनस y ची व्हॅल्यू किती आहे 8. मग इथं y च्या ठिकाणी आपण 8 ठेवत आहोत. मायनस 8 इज इक्वल टू 4 मायनस 8 गोइंग टू दिअर इन प्लस 8 देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस 8 4 प्लस 8 इज इक्वल टू याची व्हॅल्यू आलेली 4 प्लस 8 इज इक्वल टू 12 x ची व्हॅल्यू किती आहे इथं 12 आहे. म्हणून देअरफॉर हिअर लेंथ ऑफ रेक्टँगल इथं किती आहे हो आपल्याला ते काढायची आहे. लेंथ ऑफ रेक्टँगल किती आहे 4x मायनस वाय 4x मायनस वाय. मग इथं लेंथ ऑफ रेक्टँगल ही 4 आणि x मध्ये कुठलं साईन आहे 4 आणि x मध्ये साईन आहे मल्टिप्लिकेशनचं 4 इंटू 12 4 इंटू 12 y आहे निगेटिव्ह 8ला निगेटिव्ह 8. मग इथं 14 4 जा सॉरी 12 4 जा 48 मायनस 8ला मायनस 8. मग इथं 48 मायनस 8 रिमेनिंग 40 देअरफॉर लेंथ ऑफ रेक्टँगल आपल्याला मिळालेली आहे 40 लेंथ ऑफ रेक्टँगल मिळालेली आहे 40.
आता इथं ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल काढायची आपल्याला परत बघा लक्ष द्या. एरिया आणि पॅरामीटर हे दोन्ही पण डिपेंड करत आहे रेक्टँगलच्या लेंथ अँड ब्रेड्थवर. मग इथं लेंथ काढलेली आहे 40 आणि ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2y. ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2y. मग इथं यांच्या 2 आणि y मध्ये परत मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. 2 × 8 y ची व्हॅल्यू आहे 8. 8 × 16. 8 × 16. मग ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 16 अँड लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 40. पुढं एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला इथं आपल्याला माहीत आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ. आपल्याला माहीत आहे आपण हे 5th स्टँडर्डपासून आपण एरिया ऑफ रेक्टँगल आणि पॅरामीटर ऑफ रेक्टँगल हे काढत आहोत. त्यामुळे फॉर्म्युले पाठच आहे आपल्याला. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ किती आहे 40 आणि ब्रेड्थ किती आहे 16. मग इथं 16 4 जा 640 स्क्वेअर युनिट. पुढं पॅरामीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ. 2 × लेंथ प्लस ब्रेड्थ. मग इथं 2 ला 2 लेंथ आहे 40 आणि ब्रेड्थ आहे 16. मग 2 ला 2 40 प्लस 16 56. इथं यांची सम झाली 40 प्लस 16 इज इक्वल टू 56. म्हणून 2 न ह्या 56ला मल्टिप्लाय करायला 56 2 जा 112 युनिट. 56 2 जा 112 युनिट. ओके, अशा प्रकारे इथं आपण एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड केलेला आहे. एरिया ऑफ रेक्टँगल हा किती आहे 640 स्क्वेअर युनिट. आता हा एरिया जो असतो तो स्क्वेअरमध्ये लिहित असतो आपण. स्क्वेअर युनिट असेल म्हणजे इथं कुठलंच युनिट दिलं नाही त्याने, सेंटीमीटर दिलं नाही ना मीटर दिलं नाही, म्हणून ते युनिट म्हणून आपण टाकलं आहे स्क्वेअर युनिट. आणि पॅरामीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 112 युनिट. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहतो आपण. बघा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मी फर्स्ट एक्झाम्पलच सांगितलं आहे की बाबा दिलेल्या इक्वेशन्समध्ये कंडिशन्स दिलेल्या असतात आणि त्या कंडिशननुसार इक्वेशन बनवून घेणं हेच थोडं अवघड काम असतं. इक्वेशन तयार झाली की मग ते सॉल्व्ह आपल्याला करता येते, परंतु इक्वेशन तयार करणं हेच महत्त्वाचं काम इथं वर्ड प्रॉब्लेममध्ये असतं. तर बघू इथं एक्झाम्पल आपण रीड करून घेऊ. सुरुवातीला द सम ऑफ द फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. म्हणजे इथं दोघांची वय आहेत, फादरचं अँड सनचं, त्याच्या म्हणजे मुलाचं आणि त्याच्या वडिलांची वय दिलेली आहेत आणि त्याची कंडिशन आहे इफ is 70 if we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. Okay, therefore आपण म्हणजे इथं आपल्याला नेमकं काढायचं काय तर फादरचं अँड सनचं एज काढायचं आहे. मग एज ऑफ फादर्स अँड एज ऑफ सन वी फाइंड. ओके, therefore first लेट द फादर्स एज बी x years अँड द सन्स एज बी y years. म्हणजेच आपल्या इथं आपण सुरुवातीला आपण सपोज करू, समजा की फादरचं वय x वर्ष आहे आणि त्याच्या मुलाचं वय इथं y वर्ष आहे. इथं आपण तसं मानलेलं आहे. ओके, मग इथं पहिली कंडिशन बघा, फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय कंडिशन आहे, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजेच बघा वडिलांच्या वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70 आहे असं म्हणतात ते. द सम ऑफ फादर एज, फादरचं एज किती आहे मग x, द ट्वाइस ऑफ द एज ऑफ द हिज सन. मग ट्वाइस म्हटलं तर आपण चर्चा केली मागच्या एक्झाम्पलमध्ये, आपण त्याबद्दल डिस्कस केलं होतं काय की बाबा जर ट्वाइस असेल तर 2 न मल्टिप्लाय करायचं आहे, थ्राईस असेल तर 3 न मल्टिप्लाय करायचं आहे, 4 टाइम्स असेल तर 4 न, 5 टाइम्स असेल तर 5 न. मग इथं परत ट्वाइस आहे म्हणजे डबल व्हायला नाही तर 2 न त्या एजला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. देअरफॉर x + 2y = 70. ही इक्वेशन नंबर 1 इथं आलेली आहे. नंतर फ्रॉम द सेकंड कंडिशन काय म्हणते बा, इफ इथं फर्स्ट कंडिशन संपलेली आहे, इथून सेकंड कंडिशन सुरू होते. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. म्हणजे बा जर फादरचं वय डबल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सनचं वय ॲड केलं तर त्याची सम किती येते 95 येते. ओके, मग देअरफॉर फादरचं वय आपण x मानलं आहे, त्याची डबल मीन्स त्याला 2 न मल्टिप्लाय केलं 2x, त्याच्यामध्ये सनचं म्हणजे एज ॲड केलं 2x + y = 95. हे इक्वेशन आपल्याला मिळालेले आहे. आता इथं
बघा इक्वेशन काय काय आहेत, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 95 या इक्वेशन आपल्याला मिळालेल्या आहेत. मग इथं y आहे आणि वरती 2y आहे. मग ह्या y सोबत आपल्याला 2 आणायचं असतं. म्हणजे आता इथं yचं एलिमिनेशन करायचं असेल तर इथं y सोबत आपल्याला 2 आणावं लागतं. मग yचं 2 आणण्यासाठी y सोबत 2 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथं, तर माहीत आपल्याला पूर्ण इक्वेशनलाच जो पण अंक आणायचा आहे त्याच नंबरनं आपण त्याला मल्टिप्लाय करत असतो. जो पण नंबर इथं आपल्याला आणायचा आहे त्या नंबरनं मल्टिप्लाय करतो. मग इथं y आहे, इथं आपल्याला 2 आणायचं आहे म्हणून हे पूर्ण इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करणार आहोत. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 वी गेट, म्हणजे ह्या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय करत आहोत. 2x म्हणजे 2 इंटू 2, 2 2 जा 4x, 2y 1 जा 2y आणि 95 2 जा 190. ओके, वी गेट न्यू इक्वेशन नंबर 3, 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. आता इथं पण 2y आणि इथं पण 2y, हे 2y इज इक्वल आहे, इथं इक्वल झालेले आहेत. मग ह्यांचं एलिमिनेशन करायचं आपलं, इथं ह्यांचं काय करायचं, एलिमिनेशन काढून टाकायचं. मग काय करायचं, मग ह्यांचं सबस्ट्रॅक्शन. मग देअरफॉर इथं 190 आणि वरती आहे 70. मग आपण सबस्ट्रॅक्शन करताना बघतो की नंबर कोणता मोठा आहे, मोठ्या नंबरच्या इक्वेशनमधून लहान नंबरची इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करत असतो. मग इथं नंबर आहे 4x प्लस 2y इज इक्वल टू 190 आणि x प्लस 2y इज इक्वल टू 70. मग याच्यातून आपण हे सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. या म्हणजे इक्वेशन 3 मधून इक्वेशन 1 इथं सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन subtracting equation 1 from 3. Subtracting equation 1 from 3 या इक्वेशनमधून ही मायनस करत आहोत. मग 4x प्लस 2y इज इक्वल टू 190 ही इक्वेशन नंबर 3 आणि x प्लस 2y इज इक्वल टू 70 ही इक्वेशन नंबर 2. आता सबस्ट्रॅक्ट करत असताना आपण खालचे जे इक्वेशन आहे त्याचे साईन जे आहे ते अपोजिट करत असतो. खालचे जे इक्वेशन आहे त्याचे साईन अपोजिट केलेत. मायनस एक्स, मग प्लस आहे तर मायनस, एम प्लस आहे तर मायनस, एम प्लस आहे तर मायनस, सगळे मायनस मायनस झालेले आहेत. मग इथं प्लस हे 2y हे दोन्ही आता इथं अपोजिट साईनमध्ये आहेत. समजा हे प्लस 2y आणि इथं मायनस 2y, मग हे कॅन्सल झाले. 4x मायनस 1x रिमेनिंग 3x आणि 190 मायनस 70 रिमेनिंग 120. 3x इज इक्वल टू 120 इथं झालेलं आहे. समजा मग 3 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग मल्टिप्लिकेशनमध्ये 3 इक्वलच्या पलीकडे डिवायडेशनमध्ये जातील. 3 4 जा 12 म्हणून इथं 4 आणि इथं 0ला 0. म्हणजे देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड झालेली आहे x इज इक्वल टू 40. ओके, देअरफॉर x वरून आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. x ची व्हॅल्यू किती आहे 40, म्हणजे इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करत आहोत. इक्वेशन 1 आहे x प्लस 2y इज इक्वल टू 70. x ची व्हॅल्यू 40 प्लस 2y इज इक्वल टू 70 प्लस 40 गोइंग टू इन मायनस 40. देअरफॉर 70 मायनस 40, 70 मधून 40 मायनस गेला आहे रिमेनिंग 30. आता इथं 2y इज इक्वल टू 30. 2 आणि y मध्ये परत मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मल्टिप्लिकेशनमधले 2 इक्वलच्या पलीकडे जाऊन डिवायडेशनमध्ये जातील. 2 डिवायडेड बाय 30, देअरफॉर 2 न 30ला डिवाइड केलं, आन्सर इज 15. देअरफॉर y ची व्हॅल्यू इथं फाइंड झालेली आहे. y इज इक्वल टू 15. देअरफॉर x ची व्हॅल्यू किती आहे, x इज इक्वल टू 40 आलेला आहे. देअरफॉर फादर्स एज इज इक्वल टू 40 इयर्स अँड सन्स एज बी म्हणजे इज 15 इयर्स. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम इथं आपण सॉल्व्ह. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहतो आपण. काय म्हणते, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज अ 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन हा फाइंड करायचा आहे. ओके, मग फ्रॅक्शन फाइंड करताना आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शनमध्ये एक न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर असतो. मग ते आपल्याला इथं फाइंड करायचं आहे. तर वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुरुवातीला इक्वेशन बनवाव्या लागतात. मग ते बनवून घेऊत आपण. तर सुरुवातीला आपण फ्रॅक्शनचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपल्याला फाइंड करायचं आहे, म्हणून आपण त्याला सपोज करतो. देअरफॉर लेट द न्यूमरेटर बी एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय. म्हणजे समजा दिलेल्या पूर्णांकाचा अंश एक्स आणि छेद हा वाय मानलेला आहे. ओके, मग आता बघू इथं आता त्या कंडिशन दिलेल्या असतात आणि कंडिशननुसार आपलं इक्वेशन तयार होत असते. पहिली कंडिशन बघू, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन twice its numerator. Therefore, from the first condition काय म्हणते, परत एकदा वाचू. द डिनॉमिनेटर
डिनॉमिनेटर इथं कोण आहे वाय, डिनॉमिनेटर कोण आहे इथं वाय, देअरफॉर वाय इज इक्वल टू हा कसा आहे तर इज 4 मोर दॅन ट्वाइट्स इट्स न्यूमरेटर, म्हणजेच तो आहे त्याच्या न्यूमरेटरच्या ट्वाईसपेक्षा 4ने जास्त आहे, म्हणजे 4ने जास्त आहे, 4 मोर दॅन ओके ट्वाइट्स इट्स न्यूमरेटर, म्हणजे तो म्हणजे बघा परत एकदा डिनॉमिनेटर म्हणजेच वाय, डिनॉमिनेटर म्हणजे वाय, वाय इज इक्वल टू 4 मोर दॅन 4 पुढची कंडिशन काय म्हणते 4 मोर दॅन ट्वाइट्स इट्स न्यूमरेटर, म्हणजेच त्याच्या अंशाच्या दुपटीपेक्षा, त्याच्या अंशाच्या दुपटीपेक्षा तो 4ने अधिक आहे. म्हणून आता इथं बघा न्यूमरेटर इथं एक्स मानला, डिनॉमिनेटर वाय, म्हणून वायला वाय, द डिनॉमिनेटर वाय, आणि कसं आहे त्याची कंडिशन ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर, ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर म्हणजे 4 मोर दॅन ऑफ ट्वाइस इट्स न्यूमरेटर, म्हणजेच याची ट्वाइस केली, न्यूमरेटर किती एक्स, मग आता माहिती आहे ट्वाइस म्हटलं की 2 ने मल्टिप्लाय करतो, थ्राईस म्हटलं की 3 ने, 4 टाइम्स म्हटलं की 4 ने, म्हणजे जे पण असेल त्यांना पण मल्टिप्लाय करतो. मग तो कशापेक्षा तर न्यूमरेटरपेक्षा ट्वाइस आहे, म्हणून 2x, कसा परत तो फक्त ट्वाइसच नाही तर 4 मोर दॅन आहे, तर ट्वाइसपेक्षा पण 4 मोर, देअरफॉर 2x प्लस 4, देअरफॉर y इज इक्वल टू 2x प्लस 4, हे फर्स्ट कंडिशननुसार हे स्टेटमेंट आपल्याला इथं मिळतं. पुढं हे ला इथं आपण कन्वर्ट करून घेऊया. बघा काय म्हणतं मग इथं 2xला 2x ए प्लस वाय इक्वलच्या पलीकडे जाऊन काय होतं मायनस वाय होतो, आणि प्लस 4 ए इक्वलच्या येऊन मग निगेटिव्ह 4 होतो. मग याला इक्वेशन फॉर्ममध्ये लिहूत व्यवस्थित 2x मायनस वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 4, हे इक्वेशन नंबर 1. आपण x सुरुवातीला घेतो नंतर y आणि एमटी नंबर हा इक्वलच्या पलीकडे घेत असतो निगेटिव्ह 4, 2x मायनस वाय इज इक्वल टू निगेटिव्ह 4, हे इक्वेशन नंबर 1. ओके मग आता न्यूमरेटर रिड्यूस्ड बाय 6, म्हणजे आता बघा पुढच्या कंडिशन ज्या आहेत ते आता काय कसं दिलेत बघू तर व्यवस्थित बघा. इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, म्हणजे इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे दोघांना पण 6 ने कमी केलेलं आहे. देअरफॉर न्यूमरेटर रिड्यूस्ड बाय 6, मग काय होईल आता लक्षात ठेवायचं मोर दॅन म्हणलं की प्लस करायचं आणि रिड्यूस म्हटलं की मायनस करायचं. लक्षात ठेवायचं काय तर मोर दॅन म्हटलं की प्लस करायचं त्या नंबरपेक्षा प्लस, आणि रिड्यूस म्हणलं की त्या नंबरमधून ते सबस्ट्रॅक्ट करायचं वजा करायचं. ओके देअरफॉर न्यूमरेटर रिड्यूस्ड बाय 6, न्यूमरेटर कोण आहे एक्स, एक्स मायनस 6. पुढं डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बोथ रिड्यूस्ड बाय 6, देअरफॉर न्यूमरेटर रिड्यूस्ड बाय 6, देअरफॉर एक्स मायनस 6, डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6, देअरफॉर वाय मायनस 6. मग फ्रॉम द सेकंड कंडिशनमध्ये काय म्हणते बघा इफ द बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, इथं वरतून आपण वाचत डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, म्हणजेच डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स, म्हणजेच बघा डिनॉमिनेटर म्हणजे छेद हा अंशाच्या 12 पट होतो, छेद हा अंशाच्या 12 पट होतो कधी इफ म्हटलेला आहे बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6, म्हणजे तिथून कंडिशन ती सुरू होते. म्हणजे बघू जात आपण हे दोघा कमी केलेला आहे. फ्रॉम द सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, मग न्यूमरेटर काय होतं बघा न्यूमरेटर रिड्यूस बाय 6 केल्यानंतर सॉरी न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे ना, डिनॉमिनेटर बिकम्स डिनॉमिनेटर्स मीन्स देअरफॉर वाय मायनस 6, हा काय म्हणतो वाय मायनस 6, आणि पुढं काय कसा बनतो तर तो डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर, म्हणजेच तो डिनॉमिनेटर कसा बनतो तर न्यूमरेटरच्या 12 टाइम्स, न्यूमरेटर हे वाय मायनस डिनॉमिनेटर वाय मायनस 6 आणि न्यूमरेटर आहे एक्स मायनस 6, याची 12 टाइम्स म्हणून इथं 12 म्हणून त्याला मल्टिप्लाय केलेला आहे, एक्स मायनस 6ची 12 टाइम्स म्हणून याला 12 म्हणून मल्टिप्लाय केलेला आहे, 12 एक्स मायनस 6. ओके देअरफॉर वाय मायनस 6ला वाय मायनस 6, पुढं 12 ह्याला मल्टिप्लाय केलं 12x होऊन जा 12x, 12 व 6 जा 72. मग आता इथं वाय मायनस 6ला वाय मायनस 6 आहे आणि इथं 12x होऊन जा 12x, 12 व 6 जा 72. मग इथं नंबर इकडे घेऊ इक्वलच्या अलीकडं निगेटिव्ह 6ला निगेटिव्ह 6, निगेटिव्ह 72 इक्वलच्या अलीकडे येऊन पॉझिटिव्ह झाला प्लस 72, 12xला 12x प्लस वाय गोइंग टू द रेन मायनस वाय, 12x मायनस वाय. मग इथं मायनस 6 प्लस 72, मग इथं सबस्ट्रॅक्शन होतं आहे
-6 आणि +6 72 सबस्ट्रॅक्शन 72 - 6 66 आन्सर इज देअरफॉर इक्वेशन बिकम्स 12x - y = 66. मग याला आपण आपल्या रेग्युलर फॉर्ममध्ये घेतलं 12x - y = 66. मग हे इक्वेशन नंबर 2. आता इथे इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे. मग इथं यांना आपण एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करत असतो. मग इथं बघू यांचे कोएफिशियंट निगेटिव्ह वाय आणि इथं पण निगेटिव्ह -y -y समजा इथं. मग आता इथं माहिती आहे आपल्याला यांचं एलिमिनेशन होत आहे, परंतु दोन्ही इक्वल साईनमध्ये असतील तर आपण अशा वेळेस काय करतो यांचं तर सबस्ट्रॅक्शन करतो. दोन्ही इक्वल साईनमध्ये निगेटिव्ह आहे यावेळेस आपण त्यांचं सबस्ट्रॅक्शन करतो. मग इथं -4 आणि इथं 66 आहे. मग इथं नंबर कोणता मोठा आहे तर 66 इज ग्रेटर दॅन -4. देअरफॉर जो नंबर मोठा आहे ती इक्वेशनमधून जो नंबर लहान आहे ती इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करतो. देअरफॉर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 12x - y = 66 आणि इक्वेशन 1 2x - y = -4. मग इथं ह्यांचे सबस्ट्रॅक्ट करत असताना खालच्या इक्वेशनचे सगळ्यांचे साईन हे अपोजिट करतो. मायनस आहे तर प्लस आणि प्लस आहे तर मायनस. तर हे 2 साईन नव्हतं म्हणजे हे प्लस आहे, त्याच्या अपोजिट मायनस. हे मायनस आहे तर प्लस, हे मायनस आहे तर प्लस, अपोजिट साईन केलेले आहेत. मग इथं -y आणि +y कॅन्सल झाले. -y +y कॅन्सल. 12x - 2x रिमेनिंग 10x. मग इथं 66 - 4 तर इथं अपोजिट आपण +4 केलं आहे. 66 + 4 70. 10x × 70 = 70. 10 आणि x मध्ये परत मल्टिप्लिकेशन साईन आहे. मल्टिप्लिकेशनमधले 10 इक्वलच्या पलीकडे जाऊन डिवायडेशनमध्ये जातात. देअरफॉर 10 7 = 70. देअरफॉर x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड झालेली आहे. x = 7. देअरफॉर पुट x ची व्हॅल्यू आहे 7. देअरफॉर पुट x = 7 इन इक्वेशन 1. x वरून आपण y काढतो, ते कुठल्या तरी इक्वेशनमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करत असतो. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. x = 7 इन इक्वेशन 1. 2x - y = -4. ही इक्वेशन नंबर 1 आहे. आता इथं एक्सच्या ठिकाणी 2 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून 7 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलं आहे. 2 7 = 14. -y ला -y -4 +14 गोइंग टू द -14. -y ला -y -4 आणि -14 यांची सम होईल -18 होतील. -18. -y आणि -18 या दोघंही मायनस आहेत. या दोघांचेही साईन निघून जातात. मायनस कॅन्सल. y = 18. Therefore, numerator is equal to 7 and denominator is equal to 18. Numerator 7 and denominator 18. Therefore, required fraction is 7/18. 7 हे इथं न्यूमरेटर आहे आणि 18 हे डिनॉमिनेटर आहे. नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम आहे. पहा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना वर्ड प्रॉब्लेम आपल्याला माहिती आहे. आधी आपण ते एक्झाम्पल रीड करून घेऊ आणि नंतर आपण सॉल्व करायला सुरुवात करूयात. ओके. 2 types of boxes A and B are to be placed in a truck have a capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of boxes. Okay. मग इथं आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर त्या इथं 2 प्रकारचे बॉक्सेस आहेत. ए आणि बी प्रकारचे 2 प्रकारचे बॉक्सेस आहेत आणि त्याला ट्रकमध्ये लोड केलेलं आहे. त्या ट्रकची कॅपॅसिटी 10 टन्स आहे. तर या ए आणि बी प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या बॉक्सेसचं वजन फाइंड करायचं आहे. ओके. मग इथं सुरुवातीला आपण ते जे फाइंड करायचं आहे त्याला आपण एक्स अँड वाय मानून घेऊ. लेट द वेट ऑफ बॉक्स ए इज एक्स अँड द वेट ऑफ बॉक्स बी बाय बी वाय के जी. ओके. म्हणजेच ए बॉक्सचं वजन एक्स के जी आणि बी बॉक्सचं वजन वाय के जी आपण मानलेलं आहे. ओके. मग इथं परत बघा इथं 1 टन इज इक्वल टू 1000 kg. 1 टन इज इक्वल टू 1000 kg. आता आपल्याला माहीत आहे ज्यांच्या घरी शेती वगैरे आहे त्यांचा ऊस वगैरे कारखान्यात जातो त्यांना टन म्हणजे माहीत असते. टन हा म्हणजे ऊस हा टनावरच जात असतो. म्हणजेच एका टनात 1000 किलो असतंय. बसच असतंय. मग 1 टन इज इक्वल टू 1000 kg आणि त्या ट्रकची इथं कॅपॅसिटी दिली आपल्याला 10 टन्स. ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन्स. म्हणून इथं 10 टन्स इज इक्वल टू 10 न 1000ला मल्टिप्लाय करायचं. 1000 × 10 इज इक्वल टू 10,000 kg. म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10,000. त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10,000. मग त्याचं इथं कंडिशननुसार आपण जे इक्वेशन्स आहेत ते जनरेट करून घेऊ. बघ
Two types of boxes A, B and to be placed on a truck have a capacity of 10 tons when 150 boxes of type A and 10 boxes of type B, 100 boxes of type B. म्हणजेच त्या ट्रकमध्ये एकाच वेळेस 150 बॉक्सेस ए टाईपचे आणि 100 बॉक्सेस बी टाईपचे ठेवले तर तो ट्रक हा त्याची कॅपॅसिटी पूर्ण होते. त्याची कॅपॅसिटी किती आहे तर 10,000 kg. त्याची कॅपॅसिटी किती आहे 10,000 kg. मग आता हे ए टाईपच्या बॉक्सेसचं वजन किती आहे x kg. मग इथं x kg म्हणजे 150 बॉक्सचं वजन किती होईल मग 150 बॉक्सचं वजन किती होईल तर एका बॉक्सचं x kg. जर समजा एका बॉक्सचं वजन 10 kg असेल तर 150 बॉक्सचं किती kg होईल तर यासाठी काय करावं लागतं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल 150 × 10. म्हणजे 10च्या ठिकाणी इथं x आहे 10च्या ठिकाणी इथं किती आहे x म्हणून 150 × x देअरफॉर 150x 150 बॉक्सचं वेट झालं 150x. मग का तर एका बॉक्सचं वजन x kg आहे. त्या टाईपमध्ये इथं 100 बॉक्स आहे एका बॉक्सचं वजन y kg आहे. मग 100 बॉक्सचं वजन किती होईल तर 100y kg. एका बॉक्सचं वजन y kg आहे. बी टाईपचा बॉक्स आहे हा बघा ए टाईपच्या बॉक्सचं वजन x kg आणि बी टाईपच्या बॉक्सचं वजन y kg आहे म्हणून 100y = 10,000. मग इथं 150x + 100y = 10,000. मग इथं सगळीकडे बघा इथं पण 0 आहे इथं पण 0 इथं पण 0 आहे. ओके युनिट प्लेसवर इथं 0 आहेत ते कॅन्सल करायचे. ते कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथं बोथ साईड डिवायडिंग बाय 10 करावं लागेल. याला 10ने डिवाइड केल्यावर 0 0 कॅन्सल 15x 0 0 कॅन्सल 10y 0 कॅन्सल 1000. Therefore equation number 1 we get a 15x + 10y = 1000. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन बघा इथं काय म्हणते आपल्याला इथं तर काय मिळते तर बघा इथं बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ऑफ ए म्हणजे ए टाईपचे 260 बॉक्सेस आहेत. मग इथं 260 बॉक्सेस आहेत. मग एका बॉक्सचं वजन x kg आहे देअरफॉर 260x अँड बी टाईपचे किती बॉक्सेस तिथं बसतात तर 40 बॉक्सेस. मग बी टाईपच्या एका बॉक्सचं वजन y kg आहे म्हणून 40y = 10,000. म्हणजे दोन्हीचं वजन मिळून किती होणार आहे 10,000 kg. मग इथं परत इथं 0 इथं 0 इथं 0 आहेत म्हणून आता इथं 0 0 कॅन्सल करायचे आहेत म्हणून बोथ साईड डिवायडिंग बाय 10. मग इथं 26x 4y = 1000. देअरफॉर बोथ साईड डिवायडिंग बाय 10 वी गेट न्यू इक्वेशन 26x + 4y = 10,000 इक्वेशन नंबर 2. मग आता इथं बघा इक्वेशन नंबर 1 आहे 15x + 10y = 1000. इक्वेशन नंबर 2 आहे 26x + 4y = 10,000. मग इथं हे 10y आणि इथं आहे 4y इथं 10y आणि खाली आहे 4y. ओके मग इथं एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी ह्यांचे आपल्याला कोइफिशियंट इक्वल करायचे असतात. कोइफिशियंट इथं इक्वल करायचे आहेत. मग ते इक्वल करण्यासाठी आपण काय करतो मग इथं ह्या पूर्ण इक्वेशनला याच्या कोइफिशियंटनं मल्टिप्लाय करतो आणि ह्या पूर्ण इक्वेशनला याच्या कोइफिशियंटनं मल्टिप्लाय करतो. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4 आणि मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/10 वी गेट. मग इथं ह्याला 10 म्हणजे ह्या फर्स्ट इक्वेशनला 4 मल्टिप्लाय केलेलं आहे. 15 4 जा 60x 10 4 जा 40y 1000 4 जा 4000. सिमिलरली त्याच प्रकारे मग ह्याला द 10 आहे 26 10 जा 260x 4 10 जा 40y आणि 4 × 1 म्हणजे 10 1000 × 10 1000 × 10 10,000. ओके इथं नवीन इक्वेशन आहेत आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. ओके मग इथं 40y हे इथं कोएफिशियंट इक्वल आलेले आहेत +40y +40y दोन्ही ++मध्ये आहेत. मग इथं हे यांचं एलिमिनेशन करायचं आहे. एलिमिनेशन दोन्ही जर सेम साईनमध्ये असतील तर इथं आपण त्यांचं सबस्ट्रॅक्शन करत असतो. म्हणून सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन आता कसं करतो सबस्ट्रॅक्टिंग करण्यासाठी मग नंबर बघतो 4000 आणि 10,000 कोणता नंबर मोठा आहे 10,000 इज ग्रेटर दॅन 4,000. देअरफॉर या इक्वेशनमधून वरची इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करू. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 4 मग 3 260x + 40y = 10,000 हे 60x + 40y = 4,000 ही इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करत आहोत. मग हे +40y +40y दोन्ही कॅन्सल. आता इथं बघा सबस्ट्रॅक्ट करत असताना खालच्या सर्व इक्वेशनची साईन जी आपण अपोजिट करतो हे प्लस आहे तर मायनस हे प्लस आहे तर मायनस हे प्लस आहे तर मायनस. मग अपोजिट साईन केले तर +45 -45 कॅन्सल 260x - 60 200x 10,000 - 4,000 रिमेनिंग 6,000.
रिमेनिंग 6000. मग इथं 200x इंटूमध्ये 200 इकडे डिवायडेशनमध्ये गेलेले आहेत. हे 20 कॅन्सल झाले. 2 3 जा 6, 2 3 जा 6 आणि इथं 0ला 0 म्हणजे देअरफॉर x इज इक्वल टू 30. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 30. देअरफॉर आता एक्सच्या व्हॅल्यूवरून आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 आहे 15x + 10y इज इक्वल टू 1000. मग 15 एक्सची व्हॅल्यू 30, एक्सची व्हॅल्यू किती आहे 30. 15 × 30 + 10y इज इक्वल टू 1000. मग 15 3 जा 45, 0ला 0, 450 + 10y इज इक्वल टू 1000. आता प्लस 450 गोइंग टू द मायनस 1000 मायनस 450 रिमेनिंग 550. 10yला 10y 10 इंटूमध्ये इकडे जाऊन डिवायडेशनमध्ये जातील. हे 0 0 कॅन्सल. आता रिमेनिंग 1. आता डिनोमिनेटर 1 असल्यावर आपण तो काही लिहित नाहीत. देअरफॉर y इज इक्वल टू 55, y इज इक्वल टू 55. देअरफॉर वेट ऑफ बॉक्सेस A, बॉक्स Aचं वेट किती आहे x इज इक्वल टू 30. देअरफॉर 30 kg आणि वेट ऑफ बॉक्स B y इज इक्वल टू आहे 55 kg. चला या सेटचं आपलं लास्ट एक्झाम्पल आहे. चला रीड करून घेऊ. आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. Bus travels with average speed 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. If takes 5 hours to complete the journey, find the distance Vishal travels by bus. आता बघा लक्षात येऊ इथं विशालने जर्नी केलेली आहे. त्यापैकी काही डिस्टन्स हे त्यानं बसने ट्रॅव्हल केलेलं आहे आणि काही डिस्टन्स एरोप्लेननं ट्रॅव्हल्स केलेलं आहे. तर आपल्याला तिथं बसचं डिस्टन्स काढायचं आहे. मग इथं आपल्याला जे डिस्टन्स आहे किती किलोमीटर केलं आहे ते डिस्टन्स आपल्याला माहीत नाही. तर आपल्याला तिथं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणून आपण ते सपोज करू की डिस्टन्स आपण बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x मानू आणि एरोप्लेनने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं ते आपण y सपोज करणार आहोत. बघा लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज x किलोमीटर अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज y किलोमीटर. ओके, मग आता लक्षात आलं का? परत एकदा बघा, बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले हे आपल्याला माहीत नाही, ते आपण x किलोमीटर मानलेलं आहे. अँड एरोप्लेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते आपल्याला माहीत नाही, ते आपण y किलोमीटर पर आवर मानलेलं आहे. तर बघा आता ह्या जे वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्येच काही कंडिशन असतात. त्या कंडिशननुसार आपल्याला इक्वेशन्स बनवायचे असतात. तर चला आपण आता बघू तर इक्वेशन्स कशा तयार होतील. बघा आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे एकूण डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आहे तर 1900. मग आता पहिली इक्वेशन्स आपली तयार होते. बघा x किलोमीटर हे बसनं ट्रॅव्हल्स केलं आहे आणि y किलोमीटर डिस्टन्स हे एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे x + y बसने आणि वायने हे दोन्ही मिळून डिस्टन्स किती आहे तर 1900. ओके, लक्षात आलं का? परत एकदा बघा, बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे x किलोमीटर आणि प्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे y किलोमीटर. दोन्ही मिळून दोन्ही मिळून ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे तर 1900. म्हणून इथं फ्रॉम द फर्स्ट कंडिशन x + y इज इक्वल टू 1900 हे एवढं डिस्टन्स आहे. पुढं आता इथं टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड हा फॉर्म्युला आहे. हा इथं फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथं पुढं इक्वेशन तयार करायचे आहेत. मग आता बघा फॉर्म्युला काय म्हणते, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग हे जो फॉर्म्युला आहे ते आपण समजून घेऊ कशा प्रकारचा आहे. बघा समजा माझी स्पीड आहे, मी चाललो टू व्हीलरवर, माझी स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे. 50 किलोमीटर पर आवर मी एका तासात 50 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. मग डिस्टन्स समजा 100 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. मग 100 किलोमीटरच्या डिस्टन्सला मला 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं किती वेळ लागेल 100 डिवायडेड बाय 50 म्हणजे टाईम इज इक्वल टू 2. म्हणजे हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला. इथं डिस्टन्स 100 होतं, मी माझी स्पीड होती 50 किलोमीटर पर आवर आणि टाईम मग किती लागेल मला 2 आवर. मग हे इथं फॉर्म्युला इथं अशा प्रकारचं आहे. त्या फॉर्म्युल्यावर आपल्याला इथं पुढचं इक्वेशन तयार करायचं आहे. मग इथं स्पीड ऑफ बसची स्पीड किती आहे x किलोमीटर पर आवर. बसची स्पीड आहे x किलोमीटर पर आवर. परत स्पीड ऑफ एरोप्लेन किती आहे y किलोमीटर पर आवर. ओके, मग आता बघा फ्रॉम द सेकंड कंडिशन तर त्याने विशालने बसने म्हणजे आणि एरोप्लेनने ह्या दोन्ही मिळून जे डिस्टन्स आहे ते त्याने 5 तासात पूर्ण केलेले आहे.
डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इफ टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी, म्हणजे ते जर्नी पूर्ण करण्यास त्याला 5 hours लागलेले आहेत. मग आता हा आहे वेळ, हा आहे काय वेळ. मग आता बघा ह्या फॉर्म्युल्यात आपण काढू डिस्टन्स, किती डिस्टन्स आहे आपल्याला बसने किती ट्रॅव्हल केलं डिस्टन्स आपल्याला माहीत नाही, माहीत आहे एक्स, बसने किती डिस्टन्स केला एक्स, स्पीड काय आहे त्याची 60 किलोमीटर. मग बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे म्हणजे बसने ट्रॅव्हल्स केलेला टाईम त्याचा एवढा आहे x/60 किलोमीटर. डिस्टन्स x किलोमीटर, बसची स्पीड 60 किलोमीटर. परत वाय म्हणजे एरोप्लेनने किती टाईम त्याने जर्नी केली ते आपल्याला बघायचं आहे. मग त्याचं काय डिस्टन्स y किलोमीटर आहे आणि बसची स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर. मग आता दोन्ही मिळून बसने आणि एरोप्लेनने दोन्ही मिळून डिस्टन्स त्याने 5 hourमध्ये कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे तिची जर्नी जी आहे ते 5 hourमध्ये त्यांनी कंप्लीट केलेली आहे. म्हणून x/60 प्लस ह्या बसने ट्रॅव्हल केलेला टाईम आहे आणि हा एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेला टाईम आहे. म्हणजे दोन्ही मिळून टाईम किती आहे 5 hours ह्या फॉर्म्युल्यानुसार. ओके हां. मग आता इथं हे फ्रॅक्शन आहे, तर फ्रॅक्शन आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटर आपण इक्वल करतो. मग डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी सरळ डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन असतं. 7 6 42,000, हे 7 6 42, हे 2 0 आणि इथला 1 0, हे 3 0 झालेले आहेत. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 700 1 700 आणि 60y 1 60y, हे प्लसचं साईनला प्लस cy. बघा पहिल्यापासून काय झालं इथं 7 × 6 डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे म्हणजे सरळ डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन असतं आहे. मग 7 6 42, इथले 2 0 आणि इथला एक 1 0 म्हणजे 42,000 आलेला आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 700x 1 700x 60y 1 60y इज इक्वल टू 5. मग आता इथं 42,000 डिवायडेशनमध्ये इकडे जाऊन मल्टिप्लिकेशनमध्ये झालेले गेलेले आहेत. मग इथं 5 × 42,000 मल्टिप्लाय केलेलं आहे. 3 0ला 3 0, मग इथं 5 2 10, 10ला 0 कॅरी 1, 5 4 20, 20 + 1 21,000. इथं आपण एक स्टेप कमी केलेली आहे ते लक्षात येते. 700x ला 700x, 60y ला 60y आणि 42,000 इथं मल्टिप्लाय केलेलं आहे 5ला. मग 42,000 × 5 2,10,000 याचं ॲन्सर इथं येतं आहे. ओके. मग इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. इथलं आपल्याला 0 आपल्याला एलिमेंट करायचं आहे, काढून टाकायचं आहे. मग ते काढण्यासाठी आपण काय करतो तर 10 डिवाइड करतो. 1 0 काढायचं असेल तर 10, 2 0 काढायचे असेल तर 100. अशा प्रकारे आपण ते 0 वाढवत चालत असतो. इथं 1 0 काढायचं आहे म्हणून इथं 10 डिवाइड केलं. मग इथला एक 0 गेला, रिमेनिंग 70, इथला 0 गेला, रिमेनिंग 6, इथला एक 0 गेला, रिमेनिंग 21,000. हे वी गेट न्यू इक्वेशन नंबर 2. 70x + 6y इज इक्वल टू 21,000 हे इक्वेशन मिळालेली आहे. पहिली इक्वेशन x + y इज इक्वल टू 1,900. दुसरी इक्वेशन 70x + 6y इज इक्वल टू 21,000. आता इथं बघा इथं y सोबत 6y आणि इथं y एम्प्टी आहे. आता इथं एलिमिनेशन मेथडनं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग इथल्या y सोबत आपल्याला 6 आणायचं. इथल्या y सोबत आपल्याला 6 आणण्यासाठी आपण काय करतो मग ह्या इक्वेशनला आपल्याला 6 मल्टिप्लाय करावं लागेल. ओके बरोबर आहे. म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/6, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/6. मग इथं 6x 1 6x, 6y 1 6y आणि 6 × 19 समजा. नंतर आपण 0 2 ॲड करू. 19 6 114 आणि 2 0ला 2 0 म्हणजे 11,400. इथं याला 6 मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर येतं आहे. वी गेट इक्वेशन नंबर 3. ओके. मग आता हे 3 आहे आणि इथं हे 2 आहे. मग आता इथं बघा 6y + 6y, इथं पण +6y, तर दोन्ही हे 6y प्लसमध्ये आहेत. मग इथं 6y एलिमेंट करायचं आपल्याला, काढून टाकायचं आहे. मग एलिमेंट करण्यासाठी परत सबस्ट्रॅक्शन होत असतं. मग इथं हे 21,000 आहे आणि इथं 11,400 आहे. म्हणजे 21,000 इज ग्रेटर दॅन 11,400. म्हणून ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. देअरफॉर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 या इक्वेशनमधून ही इक्वेशन सबस्ट्रॅक्ट केलेली आहे. हे इक्वेशन आहे 70x + 6y इज इक्वल टू 21,000 आणि हे 60x + 6y इज इक्वल टू 11,400. मग आता सबस्ट्रॅक्टिंग करताना आपल्याला माहिती आहे सगळ्या दिलेल्या इक्वेशनचे सगळ्यांचे साईन हे अपोजिट करतो. दिलेल्या इक्वेशनचे सगळ्यांचे साईन आपण हे अपोजिट करतो. मायनस 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 हे +6y - 6y कॅन्सल होते. बघा हे अपोजिट साईनमध्ये हे कॅन्सल होतात. 17x - 6x हे रिमेनिंग 64x. ओके. मग इथं 21,000 आणि 11,400 यांचं सबस्ट्रॅक्शन होतं आहे. रिमेनिंग 9,600.
ओके 64 आणि एक्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये 64 इक्वलच्या पलीकडे डिवायडेशनमध्ये केलेले आहेत. मग इथं 64ने 9600ला डिवाईड करायचं आहे. हे इथं आपण डिवाईड करून दाखवले. हे लिहायची काही गरज नाही आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी ते डिवायडेशन केलेलं आहे. मग इथं 64 1 जा 64, इथं सबस्ट्रॅक्ट होईल 6 - 4 2 9 - 6 3. मग वरचा 0 आला, 320 नंबर झाला. 64 5 जा 320, पूर्ण भाग केलेला इथं पूर्णपणे. मग इथं आहे 0 रिमेनिंग आहे, 0 वरती पण जाईल आणि खालती पण. ॲन्सर इज 150. ओके, देअरफॉर द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. ॲन्सर किती आलं मग इथं 150, म्हणजे विशालने बसने इथं 150 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. ओके, इथे आपले प्रॅक्टिस सेट 1.5 इथं संपलेला आहे. आता पुढं आहे आपला प्रॉब्लेम सेट. परंतु आपण प्रॉब्लेम सेट न पाहता आपण चालू करणार आहोत पार्ट 1चा लेसन. हे जे प्रॉब्लेम्स